नमस्कार. ईडी, सीबीआय वगैरे आपल्या स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या सगळ्या केंद्रीय संस्थांच्या प्रमाणेच निवडणूक आयोगसुद्धा नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीच्या मांडीवरती जाऊन बसल्यापासून निवडणुकांचे अचूक अंदाज वर्तवणं विश्लेषक आणि अभ्यासकांसाठी एक मोठंच आव्हान ठरलेलं आहे. अतिशय कठीण काम झालेलं आहे ते. कारण लोकमताची दिशा वेगळीच दिसत असली तरी प्रत्यक्षात ईव्हीएम मशीन्समधून मात्र वेगळेच निकाल बाहेर पडण्याचे प्रकार आपण सगळेच मागील काही वर्षांमध्ये वारंवार अगदी सातत्यानं पाहत आलेलो आहोत. हरियाणाचा याबाबतचा घटनाक्रम अगदी ताजा आहे. निवडणूक आयोग आपल्या ज्या पत्रकार परिषद घेतो निवडणूक आयोग, त्याच्यामध्ये बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो निवडणूक आयोगाचे सगळे वरिष्ठ अधिकारी. परंतु प्रत्यक्ष मतदान झालेली संख्या, ती आकडेवारी आणि मतमोजणीमध्ये समोर आलेली मतदानाची संख्या यामध्ये तफावत का असते याबाबत मात्र समर्पक खुलासा कधीही निवडणूक आयोगाकडून केला जात नाही. फिजिकली म्हणजे माणसांकडून मतपत्रिकांची मोजणी करताना काही चूक झाली तर आपण ते समजू शकतो, परंतु मशीन कशी काय चुकू शकते कळायला मार्ग नाही. यावेळच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची काही गडबड होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून काही खबरदारी घेतली जाणार असल्याचं वृत्त आहे. मतदान केंद्रात जाणारे त्यांचे प्रतिनिधी आणि त्यानंतर मतमोजणी प्रतिनिधीसुद्धा त्या सगळ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जागरूकतेने कसं राहायचं त्याबद्दल तेही समजलेलं आहे, गरजेचंच आहे ते. असो, लोकनीती CSDS ही संस्था आपल्या विविध देशव्यापी सर्वेंच्या क्षेत्रामधील एक आपल्या देशातील विश्वसनीय आणि त्यामुळेच नावाजलेली अशी संस्था आहे. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की लोकसभा निवडणुकीच्या साधारण 1-1.5 महिना आधी, आत्ता नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या 1-1.5 महिना आधी याच संस्थेने एक देशव्यापी सर्वे केला होता आणि राम मंदिर, 370 हटवणं आदी मुद्द्यांपेक्षा लोकांना रोजगार आणि पोटापाण्याचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटत आहेत हे वास्तव त्यांच्या त्या सर्वेमधून त्यांनी मांडलेलं होतं. आणि आपण पाहिलं की ते बऱ्याच अंशी खरं ठरलं. राम मंदिर किंवा 370 हटवणं किंवा धार्मिक तेढ आदी मुद्द्यांना हात घालत प्रचार करणाऱ्या, 400 पारचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला भारतीय जनतेने बहुमतापासून लांब ठेवलं. स्पष्टपणे आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांसोबत हातमिळवणी करून त्या पक्षांच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापन करण्याची वेळ अखेर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवरती आली. लोकसभेच्या त्या निकालामधून लोकनीती CSDSने जे सर्वेत मांडलेले मुद्दे होते ते सगळे खरेच असल्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आली. आता त्याच लोकनीती CSDS या संस्थेनं मागच्या तब्बल 15 दिवस आपल्या महाराष्ट्राच्या विविध भागातील सगळ्या वेगवेगळ्या परिसरातील हजारो लोकांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातून त्यांना त्यांच्या हाती आलेली सगळी आकडेवारी त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली. द हिंदूने ती प्रकाशित केलेली आहे आणि तो संपूर्ण सर्वे लोकनीती CSDSचा इंटरनेटवरती त्यांच्या साईटवर सुद्धा उपलब्ध आहे. या संस्थेने व्यक्त केलेली मतं बहुतांश सत्य आणि विश्वसनीय ठरतात याची प्रचिती मागील काही वर्षांमध्ये अनेकदा आलेली असल्याने या सर्वेकडे आपण गांभीर्यानं पाहायला अजिबातच हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक स्वरूपाचा भेद निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या कारणांमुळे आणि त्याचं दर्शन या सर्वेच्या आकडेवारीतून सुद्धा आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतं, जाणवतं. जवळपास सगळ्याच उच्चवर्णीय जाती ज्या आहेत आपल्या राज्यातल्या आणि जवळपास म्हणजे बहुतांश सवर्ण मानला जाणारा सगळा वर्ग भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडे झुकलेला असल्याचं हा सर्वे सांगतो. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या राज्यातील जो श्रीमंत वर्ग आहे तो सुद्धा बहुतांश भारतीय जनता पार्टीकडे किंवा त्यांच्या महायुतीकडे झुकलेला असल्याचं या सर्वेचे निकष सांगतात. मला स्वतःला हा सर्वे आणि त्याचे निकष वाचत असताना यामध्ये काहीशी धक्कादायक किंवा आश्चर्यचकित करणारी एक बाब जाणवली आणि त्या आकडेवारीने माझं विशेष लक्ष वेधून घेतलं. ती बाब म्हणजे मराठा समाजातील जवळपास 18% लोक भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या बाजूला झुकलेले असल्याचं हा सर्वे सांगतो. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन
किंवा एकूणच राज्यातील शेतकऱ्यांची झालेली सगळी दुर्दशा, भारतीय जनता पार्टीची सगळी शेतकरी विरोधी धोरणं, शेतकरी विरोधी नीती, हे सगळं असून सुद्धा मराठा समाजातील बराच मोठा वर्ग भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडे अजूनही जर झुकलेला असेल तर ही बाब अतिशय आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. मराठा समाजातील 18% लोकांना आकर्षित करणाऱ्या अशा कोणत्या बाबी, कोणत्या गोष्टी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने मागच्या काही काळामध्ये केलेल्या आहेत, हा मोठा खरं तर संशोधनाचा विषय आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून वारंवार आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला अवमानित करण्यात आलेला आहे. स्वराज्य संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. शेतकरी आत्महत्येचे आकडे अजिबात कमी न होता मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढते राहिलेले आहेत. ढिसाळ आणि नियोजनशून्य भ्रष्ट कारभारामुळे सरकारी तिजोरीमध्ये पूर्ण खडखडाट तर झालेला आहेच, वर राज्यावरती आपल्या तब्बल 8 लाख कोटी रुपयांच्या आसपास कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिलेला आहे. महिलांवरील अन्याय अत्याचारांनी सगळा कळस गाठलेला आहे. आपण रोज पाहतो, रोज बातम्या त्या संदर्भातल्या वाचतो. बेरोजगारी शिगेला पोचलेली आहे. आणि असं सगळं असताना प्रचंड जाहिरातबाजी करून सगळं काही आलबेल असल्याचा डांगोरा महायुतीकडून पिटला जातोय, जो की पूर्णपणे खोटा आहे. अत्यंत खोटारडेपणाचा कळस आहे तो. राज्यातील धार्मिक जातीय सलोख्याला भंग करण्याचं, नख लावण्याचं अत्यंत वाईट काम भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने मागील काही काळात सातत्यानं केलं. आणि असं सगळं असताना मराठा समाजातील बऱ्याच लोकांना अजूनही भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीविषयी ममत्व किंवा आदर कसा काय वाटू शकतो, ते किमान माझ्या तरी आकलनाच्या पलीकडचं आहे. असो, राज्यातील सर्वसामान्य जनता मात्र मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचं हा सर्वे सांगतो. त्यामध्ये गोरगरीब मराठे, मुस्लिम, बौद्ध, आदिवासी, शेतकरी असे सगळेच आहेत. याचाच सरळ सरळ अर्थ माझ्या दृष्टीने हा निघतो की जे वरिष्ठ जात समूहामध्ये मोडतात, आर्थिकदृष्ट्या जे समृद्ध झालेले आहेत किंवा ज्यांची पोटं भरलेली आहेत, ते बहुतांश लोक भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या बाजूला झुकलेले आहेत. तर जे त्या सगळ्या समृद्धतेपासून अजूनही वंचित आहेत आणि रोज कष्ट केल्याशिवाय ज्यांना कुटुंब चालवणं अशक्य आहे, असे सगळे समाज घटक महाविकास आघाडीच्या बाजूला उभे असल्याचं दिसतंय. लोकांमध्ये आर्थिक संपन्नता आली, त्यांची पोटं तुडुंब भरून वाहायला लागली की मग त्यांच्या धार्मिक अस्मिता वगैरे जाग्या होतात. मग या पोटं भरलेल्या सगळ्या लोकांना धर्मकारण, जातकारण वगैरे करणारे लोक, मग भले ते भोंदू असोत प्रचंड, परंतु ते आवडायला लागतात. भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या मागे बहुतांश हाच सवर्णांच्या आचार विचारांवरती भाळून स्वत्व गमावलेला जो बहुजन वर्ग आहे तो दिसतो. त्यानंतर पुढे या सर्वेत समोर आलेली आणखीन एक विशेष उल्लेखनीय बाब आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असावं या प्रश्नाचं उत्तर सर्वाधिक लोकांनी उद्धव ठाकरे असं दिलेलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या खालोखाल देवेंद्र फडणवीस असतील 2 नंबरवरती, असा जर आपला अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव यामध्ये 2 नंबरला आहे. ही बाब सुद्धा काहीशी आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. अर्थात यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा त्यांचं मराठा असणं हे अधिक महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण त्याबाबतची सुद्धा जी आकडेवारी आहे ती तेच दर्शवते. उच्च जातीय किंवा सवर्णांना फडणवीस आपले वाटतात, तसे काही मराठ्यांना एकनाथ शिंदे आपले वाटतात. मात्र उद्धव ठाकरेंना सगळ्याच जातीच्या, सगळ्याच धर्माच्या सर्वसामान्य जनतेमधून मान्यता असल्याचं हा सर्वे सांगतो. मी हा सर्वे काल डाउनलोड करून पूर्णपणे वाचला, परंतु त्याआधीच 2-3 दिवसांपूर्वी आपल्या अभिव्यक्तीवरती जो एपिसोड मी केलेला होता त्यातही मी हेच सांगितलेलं होतं की उद्धव ठाकरेंची लोकप्रियता आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती किंवा आपुलकी, शब्द तुम्ही कोणताही वापरा, परंतु त्या भावना आजही कायम आहेत, अजिबात कमी झालेल्या नाहीत. शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचं कधी भाष्यच केलेलं नाही, तर त्यांना उगाच ओढून ताणून त्यांचं नाव या सर्वेमध्ये आणायचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं. ते असो, परंतु अजित पवार मात्र मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला अजिबातच मान्य नाहीत, ही बाबसुद्धा हा सर्वे अगदी स्पष्टपणे अधोरेखित करतो.
या सगळ्यातून काही बाबी निश्चितपणे अगदी स्पष्ट होतात. उच्चवर्णीय, सवर्ण आणि त्यांच्या नादाला लागून स्वतःलाही सवर्ण समजू लागलेले काही मराठे आणि काही ओबीसी या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून व्यापक जनाधार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांकडेही तो असल्याचा दिसत जरी असलं तरी त्या दोघांमधून नेमकं कोण हवं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असं स्पष्टपणे विचारल्यावर लोकांचं उत्तर मात्र उद्धव ठाकरे असंच आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले, वर्षा गायकवाड किंवा अन्य कुणा नेत्याचं नावही असायला हवं होतं. खरं तर ते हा सर्वे करणाऱ्या संस्थेने का अंतर्भूत केलं नाही हा सुद्धा प्रश्नच आहे. ते असो, तूर्त तरी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये या सर्वेनुसार उद्धव ठाकरे निर्विवादपणे आघाडीवरती आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने आणि त्यांच्या समर्थकांनी, अंधभक्तांनी कितीही अमान्य केलं तरी उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना घेतलेली सर्वसमावेशक भूमिका, करोनामध्ये मुंबईत अक्षरशः तबाही येईल अशी भीती व्यक्त होत असताना त्यांनी आपले सहकारी मंत्री राजेश टोपे आदी सगळ्यांच्या सहकार्याने केलेलं उत्तम नियोजन, एकनाथ शिंदे गँगच्या सुरत, गुवाहाटीच्या त्या सगळ्या उपद्व्यापानंतर मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर सुद्धा त्यांनी दाखवलेलं अतुलनीय धारिष्ठ्य आणि आपल्या पक्षाला त्या प्रचंड मोठ्या संकटातून, त्या प्रचंड मोठ्या आव्हानातून सुखरूप बाहेर काढणं, त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये यशस्वीपणे झुंज देणं, महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळवून देणं, त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणं, हे सगळं लोकांना भावलेलं आहे. त्यामुळेच आज घडीला तरी देवेंद्र फडणवीसांना सवर्णांचा पाठिंबा, एकनाथ शिंदेंना मराठा आणि अन्य काही समाजाचा पाठिंबा असं सगळं स्पष्टपणे दिसत असताना एकमेव उद्धव ठाकरे महाराष्ट्रात असे नेते आहेत की ज्यांना सगळ्याच समाज घटकांचा पाठिंबा दिसतोय आपल्याला. राज्यातील सर्वसामान्यांचा विश्वास आणि समर्थन त्यांनी त्यांच्या मागील काही वर्षांमधील कार्यप्रणालीमधून, आपल्या कार्यकर्तृत्वामधून मिळवलेलं आहे आणि त्यांच्या पाठी, त्यांच्यासोबत असलेलं तेच समर्थन गुजरात लॉबीने आणि त्यांच्या त्या गुजरात लॉबीच्या महाराष्ट्रातील हस्तकांनी, महाराष्ट्रद्रोही दलालांनी त्यांच्यावरती केलेला अन्याय दूर करेल हे सध्या तरी स्पष्टपणे दिसतंय. पाहूया पुढे काय होतंय. पुढच्या 15-20 दिवसामध्ये प्रचार कशा थराला जातोय, काय रंग धारण करतोय. घोडा मैदान काय आता फार दूर राहिलेलं नाही. थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट्सच्या रूपाने अवश्य व्यक्त करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.